भक्तिविजय ग्रंथ मराठी कथासार अध्याय 47. भक्त रामदास स्वामी. कृष्णेच्या काठी जांब म्हणून एक गाव आहे. जांब तेथे एक ब्राह्मण राहत असे. त्याच्याकडे कुळकर्ण्यांचे काम होते, वतनदारीचे. त्याची स्त्री त्याच्या आज्ञेप्रमाणे वागे. ते दोघेही रामाची भक्ती करत होते आणि प्रतिवर्षी श्रीरामजन्माचा मोठा उत्सव करत असत. साधू संतांच्या ठिकाणी त्या दोघांची फार निष्ठा असे, परंतु पुत्रसंतान नसल्यामुळे त्या दोघांना वाईट वाटे. एके दिवशी श्रीराम त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाले की माझा भक्त अंजनीपुत्र मारुती तुमच्या उदरी जन्म घेईल, तुम्ही ते चिंता करू नये. तो जागा झाल्यावर त्याने ही गोष्ट पत्नीला सांगितली, तेव्हा तिला परमसंतोष झाला. पुढे लवकरच ती गरोदर राहिली आणि 9 महिने पुरे होऊन पुत्ररत्न प्रसवली. रामाने वर दिला आणि त्याचाच हा दास म्हणून जन्मास आला, म्हणून बारशाच्या दिवशी त्याचं नाव रामदास असं ठेवलं. पुढे 5व्या वर्षी त्याची मुंज केली, त्याच्याकडून विद्याभ्यास करवला. नंतर एक कन्या पाहून त्याच्याशी लग्नाची सर्व तयारी केली. पुष्कळ वऱ्हाड घेऊन त्याच्या आईबाप तिथे गेले. लग्नाचा पूर्वविधी आटोपला. नवरा नवरीमध्ये अंतरपाठ धरून ब्राह्मण मंगलाष्टके म्हणू लागले. त्यावेळी सावधान असे शब्द ऐकताच वैराग्य उत्पन्न झाले आणि रामदास बोहल्यावरून लग्नमंडपातून तसाच पळून अरण्यात गेला. रामदास अरण्यात गेल्यावर तिथे रामाची भक्ती करू लागला. फळे उदकसुद्धा वर्ज करून एकसारखी 12 वर्ष त्याने रामनामाची तपश्चर्या केली. रामाने दर्शन द्यावे म्हणून तो करुण स्वराने त्याची प्रार्थना करत असे. एके दिवशी मारुती त्याची कसोटी पाहण्याकरता विक्राळ रूप धरून त्याच्या पुढे उभा राहिला, परंतु रामदास डगमगला नाही, घाबरला नाही. तेव्हा समाधान पाहून सौम्य रूप धरून मारुतीने त्याला दर्शन दिलं. त्यावेळी रामदासाने त्याचे पाय घट्ट धरून रामाचे दर्शन करवण्याबद्दल अति आर्जवाने प्रार्थना केली. तेव्हा अभय देऊन मारुती अदृश्य झाला. पुढे रामदास पोटापुरती भिक्षा मागून अरण्यात नामस्मरण करत राहिला. मनासारखा ज्ञानदायक दुसरा कोणी नाही आणि ते प्रत्येकाने आपल्या स्वाधीन ठेवल्यास उद्धार होईल, म्हणून त्याने मनास बोधपर असे 205 श्लोक रचले आहेत. हेच मनाचे श्लोक. पुढे रामदास यात्रा करण्यासाठी निघाला. तो पंढरपुरात आषाढ मासात आला. मार्गात मारुतीने त्याला दर्शन देऊन सांगितले की श्रीरामाची आणि तुझी भेट लवकरच होईल. हे ऐकून त्याला परमहर्ष झाला. तो पंढरपुरात आल्यावर तेथील रचना आणि भक्तमेळा पाहून रामदासाला कांक्षा उत्पन्न झाली की ज्याचे मी ध्यान करतो त्या रामाचे चिन्ह येथे दिसत नाही. त्यामुळे त्याचा किंचित विरस झाला. परंतु देवळात जाऊन तेथील मारुतीला नमस्कार करून इकडे तिकडे रामदास पाहू लागला. तेव्हा तिथे जमलेल्या संत मंडळींचा भक्तिभाव आणि त्यांचे भजन पाहून त्याला वैकुंठाचा भास होऊन हर्ष झाला. नंतर देवदर्शन घेण्यासाठी आत गेल्यावर तिथे विटेवर पांडुरंगाची मूर्ती पाहून त्याला पुन्हा शंका आली की मी मानसपूजेत जे ध्यान पाहतो ते हे दिसत नाही. रामदासाची रामावरील निष्ठा पाहून विठोबाला समाधान वाटले. मग त्यांनी रुक्मिणीला सांगितले की एक राम उपासक भक्त आला आहे, तो या रूपाने भेट घेत नाही, म्हणून राम होऊन आपण त्याला दर्शन दिले पाहिजे. मग पांडुरंगाने स्वतः राम आणि रुक्मिणी सीता होऊन सन्निध राहिली. त्याचवेळी रामदासाने शुद्ध अयोध्येचा देखावा तेथे पाहिला. मग रामाला आलिंगन देऊन रामचरणांवर मस्तक ठेवताच रामचंद्राने रामदासाला वरदान दिलं की तुझ्या आवडीकरता मी हे रूप धारण केलं आहे, तरी हे रूप ध्यानी आणून द्वैत खंडन करून लोकांना माझ्या भक्तीस लाव. मग पांडुरंग पुन्हा रूप पालटून विटेवर उभा राहिला. तेव्हा रामदासाने विठ्ठल मूर्तीस आलिंगन देऊन नंतर तिथे कीर्तन केले. राम आणि कृष्ण ही रूपे निराळी आहेत असे मानून तो फक्त रामाची भक्ती करत होता. तो त्याचा भ्रम उडवून त्याला देवाने अद्वैत भजन करण्यास लावले, तेणेकरून तो आनंदित झाला. पुढे गोपाळकाला झाल्यावर विठोबास साष्टांग नमस्कार करून रामदास तेथून निघाला. पंढरपुराहून रामदास निघाला. तो जेजुरीस आला. तेथे म्हाळसा कांताने विचार केला की रामरूप दिसेना, म्हणून पांडुरंग मूर्तीला ह्याने नमस्कार केला नाही. आता त्याचा द्वैत भाव गेला आहे की नाही हे पाहण्याकरता म्हाळसा कांताने अर्थात भगवान शिवशंकराने शिवाजी राजांचे स्वरूप घेतले. घोड्यावर बसून ते त्याच्या भेटीस गेले आणि खाली उतरून त्यांनी त्याच्या पायावर मस्तक ठेवून आलिंगन दिले. जो साक्षात शंकराचा अवतार त्याने रामदासाच्या पाया पडून हात जोडून विनंती केली की मी गडावर तुमच्या भेटीची इच्छा करतो गुरु. रामभजन करणारे मला फारच आवडतात. इतके बोलून तो तिथेच अदृश्य झाला. हा अद्भुत चमत्कार पाहून साक्षात शंकर येऊन भेटून गेले असे ओळखून रामदास गडावर गेला आणि त्याने म्हाळसापतीस शंकरास नमस्कार केला. नंतर तेथे कीर्तन करून रामदास निघाला. पुढे काही काळानंतर शिवाजी महाराज, छत्रपती महाराज ते त्यांना शरण गेले. तेव्हा त्यांनी
शिवाजी महाराजांना चांगला उपदेश केला. त्यांचा सर्वाभूती सारखा भाव असे. त्यांनी केलेला दासबोध ग्रंथ ज्ञानाचे भांडार आहे. इति शुभम. पुढील अध्याय 48. भक्त तुकाराम. आळंदीजवळ देहू नावाचे एक गाव आहे. तेथे तुकाराम हा मोठा संत पुरुष होऊन गेला. हा जातीने वाणी असून त्याचे उपनाव आवळे असे होते. तो कधीही असत्य बोलत नसे. त्याला 2 बायका होत्या. तो सर्वस्वी निरभिमानी असून नेहमी श्रीहरीचे भजन करी. त्याचे आईबाप वारल्यावर संसाराचे ओझे त्याच्या शिरावर पडले. तसेच काही दिवसांनी दुष्काळ पडून त्याच्या दौलतीची वाताहत होऊन धंदा उद्योगही चालेना. मोठ्या बायकोस 2 पुत्र होते आणि धाकटीस काही संतान नव्हते. पुढे गरिबीमुळे कोणी त्याला विचारेना. व्यापारधंदा केला तर त्यात नुकसान येई. कामधंदा चालेना. तेव्हा तो खिन्न होऊन त्याचे संसारावरील चित्त उडाले. आजपर्यंत या मायेत व्यर्थ गुंतलो असे त्याला वाटले. मग सुखदुःख समान मानून तो रात्रंदिवस भजन करू लागला. गावाजवळील एका पांडुरंगाच्या जीर्ण देवालयाची त्याने दुरुस्ती केली आणि पहिल्याने ताल सूर देण्यासाठी हरिदासांच्या मागे उभा राहून जुन्या संतांनी केलेली गीते गाई. पुढे हळूहळू तो कविता आणि अभंग करू लागला. तुकारामाने जे कवित्व केले ते पांडुरंगाच्या आज्ञेवरून केले. ते असे की नामदेवाने 100 कोटी म्हणजे 100 कोटी काव्य करीन म्हणून पांडुरंगाजवळ निश्चय केला होता. तेव्हा पांडुरंगाने सांगितले की तुझ्याने हे काम पूर्णत्वास नेववणार नाही. कलियुगात सारे 100 वर्ष आयुष्य आहे. त्यातही पुन्हा अपघात वगैरे संकट आहेतच. तेव्हा नामदेवाने विनंती केली की मी तुझ्यावर भरवसा ठेवून प्रतिज्ञा केली आहे ती सिद्धीस नेणं तुझ्या हातात आहे. मग विठोबाने त्याच्या मस्तकावर वरद हस्त ठेवून सरस्वतीला आज्ञा केली की तू नामदेवाच्या जिव्हाग्री राहून त्याच्या मुखाने श्रुतींचे प्राकृत अर्थ वदवून घे. हे ऐकून सरस्वती म्हणाली की प्रासादिक शब्द नामदेव बोलतील, परंतु चपळ लेखकाची योजना करावी. नामदेवांच्या मुखातून अक्षरे निघाल्याबरोबर त्याने ती लिहिली पाहिजेत. फिरून विचारणार नाही असा चपळ लेखक कोण आहे? कोणी नसल्यामुळे ते काम पांडुरंगाने स्वतःच पत्करले. नामदेवाचे कवित्व लिहिण्याकरता नामदेवाजवळ बसून ईश्वराने 94 कोटी 49 लाख इतक्या कविता लिहिल्या. हे काम बहुत दिवस चालले होते. ती कवितांची संख्या पाहून पांडुरंगाला आश्चर्य वाटलं. इतका महिमा वर्णन केला म्हणून पांडुरंगाने नामदेवाची प्रशंसा केली आणि त्याची पाठ थोपटून शेष राहिलेले पुढे वदवीन म्हणून सांगितले. मग ते दोघंही तुकारामांच्या स्वप्नात गेले आणि देवाने तुकारामाला सांगितले की वावगे न बोलता माझ्या आज्ञेवरून 100 कोटी संख्या तू पुरी कर. तीच आज्ञाप्रमाण मानून तुकारामाने कविता करण्यास प्रारंभ केला. तो कीर्तनात आपलीच कविता सांगून उपदेश करी. म्हणून कित्येक लोक त्याला दूषण देऊ लागले, परंतु तुकारामाचे जननिंदेकडे किंवा स्तुतीकडे लक्ष दिले नाही. तुकारामांनी ते निरंतर पांडुरंग भजनात निमग्न असत. दर एकादशीला ते नेमाने पंढरपुरात जाई. एके दिवशी तुकारामांचे पुण्यास एका वाण्याकडे कीर्तन चालले होते. तेथे छत्रपती शिवाजी महाराज राजे तुकारामांचे दर्शन घेण्यास गेले. त्यावेळी मुसलमानांचे प्राबल्य होते म्हणून राजा फार जपून फिरत असत. राजांना धरण्यासाठी लोक टपून बसलेले असत. छत्रपतींनी तुकारामांची भेट घेतली आणि रुपयाच्या तबकात मोहरा होन असे घालून त्यांना ते दिले. तेव्हा तुकारामांनी म्हटले की या द्रव्याचा संपत्तीचा आम्हाला काय उपयोग? पांडुरंगा वाचून आम्हाला दुसरे काही आवडत नाही. तुम्ही आम्हास हे उदार बुद्धीने दिले हे खरे, पण आम्हास याची मुळीच गोडी नाही. हे आम्हास गोमासाप्रमाणे आहे, त्याज्य आहे. तुकारामांचे हे भाषण ऐकून राजांचा विरस झाला. तेव्हा तुकाराम म्हणाले की आम्हाला राजी करावे असा जर खरोखर तुमचा हेतू असेल महाराज, तर तुम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करत जा. ते ऐकून महाराजांनी तुकारामास साष्टांग नमस्कार केला आणि ते कीर्तन ऐकण्यास बसले. त्या दिवशी एकादशी होती आणि कीर्तनामध्ये चांगलाच रंग भरून राहिला होता. इतक्यात चाकणहून 2000 पठाण येऊन त्यांनी वाड्याला गराडा घातला. शिवाजी महाराज तेथे कीर्तनास बसले आहेत अशी त्यांना बातमी लागली होती. म्हणून ते आत जाऊन राजांना पाहू लागले. तेव्हा श्रोत्यात चाळवाचाळव झाली, पळापळ झाली. तुकारामांनी विचारल्यावर ते म्हणाले की शिवाजी महाराजांना धरून नेण्यासाठी बादशहाच्या स्वारांनी येऊन वाडा आता वेढून टाकला आहे. ह्या प्रसंगी शिवाजी महाराजांना लपवून आम्हासही जाण्याची आज्ञा द्याल तरच सर्वांचे प्राण वाचतील. तेव्हा तुकारामांनी सांगितले की कीर्तना वाचून कोणीही उठू नये अशी शास्त्राज्ञा आहे. तुकाराम महाराज आपले कीर्तन थांबवत नव्हते आणि शिवाजी महाराजही कीर्तन ऐकत निश्चलपणे बसले होते. तुकाराम महाराजांवरील
एकनिष्ठेमुळे स्वतःच्या प्राणावर आलेल्या संकटाची सुद्धा छत्रपतींनी पर्वा केली नाही. त्या समयी तुकारामांनी पांडुरंगाचा धावा आरंभ केला. माझ्या जीवाचे काही झाले तरी चिंता नाही विठ्ठला, परंतु तुझा नाममहिमा श्रवण करण्यास आलेल्या लोकांचा व्यर्थ नाश करू नकोस, ते माझ्याने पाहवणार नाही. हे तुकारामांचे हृदयभेदक शब्द ऐकून विठोबा तुकारामांना भेटला आणि तू स्वस्थ कीर्तन कर तुकोबा, मी विघ्नांचे निवारण करतो, असं विठ्ठलाने त्यांना सांगितलं. मग विठोबाने छत्रपती शिवाजींचं रूप घेतलं आणि पठाणांच्या देखत तो स्वतः विठ्ठल कीर्तनातून बाहेर पडला. त्याच्या मागे सर्व पठाण धावले. तेव्हा विठोबाने त्यांना लांब अरण्यात नेऊन त्यांची धूळधाण करून टाकली. ते रात्रीचा तो समय असल्यामुळे अरण्यात पळताना काटे लागून त्यांची चिरगुटे फाटली आणि घोडे पळून गेले. अशा तऱ्हेने पठाणांचे हाल करून आपल्या भक्तांपैकी कोणाच्याही प्राणास विठ्ठलाने धक्का बसू दिला नाही. पठाण निघून गेल्याचे समजल्यावर कीर्तनाला बसलेल्या सर्वांना आनंद झाला. घरी परत जाते समय गाववाल्यांनी राजांना विचारले की या हरिष्टातून तुम्ही कसे वाचलात. तेव्हा राजांनाही आश्चर्य वाटून ही ईश्वराची करणी आहे असे त्यांनी सांगितले. पंढरीनाथानेच माझे रूप घेऊन हे विघ्न टाळले अशी त्यांची खात्री झाली. तुकाराम महाराज द्रव्य संपत्ती घेत नाहीत, स्वीकारत नाहीत, म्हणून एके दिवशी महाराजांनी रात्र झाल्यावर तुकारामांकडे 2 मण धान्य पोत्यात भरून ते बैलाच्या पाठीवर घालून पोचवले. परंतु तुकाराम महाराजांनी त्यापैकी एका दिवसापुरते ठेवून बाकीचे धान्य भिक्षुकांना वाटून टाकले. तुकारामाचे कीर्तन असेल त्यावेळी बायका पुरुषांची नेहमी गर्दी होत असे. एकदा एका कासाराचा मुलगा फार आजारी होता, म्हणून त्याच्या बायकोने कीर्तनास जाऊ नका असे नवऱ्याला सांगितले. परंतु मुलाची पर्वा न करता तो कीर्तनास जाऊन बसला. घरी मूल मरण पावले तेव्हा त्या बाईने रडत येऊन ते मूल तसेच तुकारामापुढे ठेवले आणि ती तुकारामाला नाना प्रकारे बोलली. तेव्हा तुकोबाने उत्तर दिले की हरीच्या नावापुढे दुसरी कोणाची प्रतिष्ठा नाही. त्याची कृपा झाली तर मुलगा आत्ता जिवंत होईल. तुम्ही मनापासून भजन करा. त्याप्रमाणे सर्वजण भजन करू लागले. त्या समय विठ्ठलाचा ध्वनी ब्रह्मांडात भरून गेला. निर्जीव पदार्थातून सुद्धा विठ्ठल असा शब्द निघू लागला. ते कौतुक सर्व देव आकाशातून पाहत होते. इतक्यात ते मूल जिवंत झाले. मुलगा उठून बसलेला पाहून सर्वांना आनंद झाला आणि त्याच्या आईने तुकारामांची क्षमा मागितली. नंतर सर्व मंडळी तुकारामांचा जय जयकार करून प्रेमाने त्यांच्या पाया पडू लागली. इति शुभम. पुढील अध्याय 49. तुकारामाचा आपल्या स्त्रीस उपदेश. तुकारामाने प्रेत उठवण्याचे अद्भुत कृत्य करून दाखवल्यामुळे लोक त्याला फार मान देऊ लागले. परंतु रोज अरण्यात जाऊन एकांतात तुकाराम महाराज श्रीहरींचे भजन करत असे. दांभिक लौकिकाचा तो फार तिरस्कार करत असे. कोणी स्तुती केली तर तेथून निघून निंदकापाशी जाऊन बसे. तसेच त्याला पंचपक्वान्नांचा वीट येई, कंटाळा येई. तो गावात असूनही कित्येक दिवस घरी जात नसे. त्यामुळे त्याची बायको ज्याच्या त्याच्यापाशी गारहाणी करत असे. परंतु तुकारामाने ते कधीच मनावर घेतले नाही. एकदा तुकाराम महाराज 2 महिन्यात एकदा घरी गेला नाही म्हणून त्याची बायको फार रागावली आणि काही धर्मनीती सांगून तुकारामाचे मन वळवा असे तिने लोकांना सांगितले. एके दिवशी ती पाणी घेऊन परत येत असताना तुकाराम महाराज स्नान करून देवालयात जात असल्याचे तिने पाहिले. तेव्हा ती धावत जाऊन त्यांचे उपरणे धरून त्यांना म्हणाली की तुम्ही निशंक आणि निर्लज्ज होऊन भजन करता घरी येत नाहीत तर माझी काय वाट आहे. तुम्हाला लोक हसतात तिकडे काही लक्ष द्या. त्यावर त्याने उत्तर दिले की तुझ्या आईबापांनी तुझे लग्न माझ्याबरोबर का लावले. नंतर तिचे सांत्वन करण्याकरता तो तिला म्हणाला की पांडुरंग हा बाप आणि रखुमाई ही आई असे मानून त्यांच्यावर भरवसा ठेवून तू स्वस्थ राहा, ती अन्नवस्त्र पुरवतील. मग ती म्हणाली की मी श्रीहरीचे भजन करीन, पण तुम्ही घरीच राहून भजन करत जा. अशा रीतीने तुकारामांना समजावून ती घरी घेऊन गेली. लोक तुकारामाची निंदा स्तुती करत, परंतु तुकाराम ते मनावर घेत नसत. एके दिवशी तो वृंदावनापाशी बसून भजन करत होता. त्याने स्त्रीस बोलवून तिला 11 अभंगांनी उपदेश केला. त्यातील भावार्थ असा की नरदेह हे एक क्षेत्र आहे, ते फक्त हरिभजनाने उत्तम पिकते. परमार्थ न करणारे या संसार सागरात सर्वस्वी बुडून जातात. प्रपंचात अहोरात्र काबाड कष्ट करून व्यर्थ हाडे मात्र झिजतात. या नरदेह क्षेत्राचा 80% धारा द्यावा लागतो. तो न दिल्यास काळरूपी हुद्देदार दरारा दाखवून वसूल केल्याशिवाय राहत नाही. या 80%पैकी 10% त्या हुद्देदाराचे देणे असते. ते 10% म्हणजे 10 इंद्रियांची कामे आहेत. ही 10 इंद्रिय ज्याने जिंकली त्याने हुद्देदाराचे देणे दिले असं समजावं आणि ती ज्याच्या स्वाधीन राहिली नाहीत ती इंद्रिय त्याला थोडासुद्धा देहाचा थारा
देता येत नाही, म्हणून पहिल्याने ती जिंकावी लागतात. ती इंद्रिय ज्याच्या स्वाधीन आहेत त्याला अपशब्द किंवा स्तुती ही कानावर सारखीच वाटतात. सोनं आणि माती ह्यामध्ये त्याच्या दृष्टीस काहीच भेद दिसत नाही. साखर आणि कडुलिंब याची चव जिभेस सारखीच लागते. पुंगळवेल आणि बकुळाचे फूल यांचा वास एकाच तऱ्हेचा वाटतो. अशा तऱ्हेने ही 10ही इंद्रिय स्वाधीन राहिली म्हणजे बाकीचे 70% जे ईश्वराचे देणे आहे ते देण्यास त्रास होत नाही. आपली बाकी वसूल केल्याखेरीज तो ह्या देहधारी जीवाची पाठ सोडत नाही. बरे, हे देणे चुकवावे तर दुसरीकडे लपावयास तरी जागा कुठे आहे? हा विश्वव्यापी परमेश्वर याला भिवून लपू लागलो तर दुसरा कोण आपणास पाठीशी घालणार? आधी खंडाने शेती घेतलीच नसती तर ही गांजवणूक झालीच नसती. आता येथे समाधानाने राहून जे मिळेल त्यात संतोष मानला पाहिजे. एका ईश्वर भजनाकडे चित्त लागले म्हणजे संसार सुखाकडे लक्ष जात नाही, परंतु संसाराचा मोह मोठा अनावर आहे. त्यासाठी आपला देह आपण सद्गुरूंच्या हवाली केला म्हणजे आपल्या पाठीमागचे कष्ट चुकतात. काही अल्पबुद्धीचे लोक याला हसतात, परंतु जे ईश्वराच्या कसोटीस परीक्षेस उतरतात, सत्य होतात, त्यांना वैकुंठीची प्राप्ती होते. संसार सुखाचा तुझा मोह अजून गेला नाही म्हणून आलेली संकट पाहून तू ईश्वरावर निर्दयतेचा आरोप करतेस, परंतु आपण त्याच्याच तडाख्यात सापडलो आहोत ना, मग त्याची भक्ती करूनच आपण आपले कल्याण करून घ्यावयास नको का? आपल्या मुलाबाळांची ताटातूट होऊ नये असे वाटत असेल तर मी सांगतो तो एकच मार्ग श्रेयस्कर आहे. अशा तऱ्हेने तुकाराम महाराजांनी वैराग्यपर बराच उपदेश करून त्यांच्या पत्नीचे मन वळवले. ते म्हणाले की मुलाबाळांची चिंता तू करू नकोस बाई, त्यांचे नशीब त्यांच्याजवळ, तू आपला गळा गोवून न घेता 84चा फेरा चुकव, पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूचा त्रास संपव. तू असे समज की रोगाने आपली गुरेढोरे मेली, चोरांनी भांडी नेली आणि मुलं झालीच नाहीत. अशा समजुतीने जर तू वागलीस तर दुर्लभ सुख तुला मिळेल. विष्णुदूत आपणास सन्मानाने विमानात बसवून भवबंधन, संसाराचं बंधन, कर्मबंधन चुकवून वैकुंठास घेऊन जातील. ते वैभव मिळवण्यासाठी प्रपंच काबाड संसाराचं कष्ट टाकून परमार्थ साध. नाशवंताची आशा न धरता ईश्वर प्राप्तीचा लवकर प्रयत्न कर. उद्या सोमवार, द्वादशी हे उत्तम पर्व आहे, तरी मन शुद्ध करून ब्राह्मणांना बोलावून घर लुटवून टाक. ईश्वर तुला विवंचनेत पाडणार नाही. पांडुरंग हृदयामध्ये प्रकटल्याने मनाच्या ओढी खुंटतात. विषयाचा वीट येऊन सुखदुःख समान भासते. तुला मी सर्व खुलासा करून सांगितले त्याप्रमाणे तू भजनाकडे प्रीती ठेव. हा उपदेश ऐकून तिच्या मनात विरक्तता आली. तिने दुसऱ्या दिवशी सूर्योदयी स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांना बोलावून सर्व घर लुटवलं. घरात काही एक ठेवलं नाही. नंतर दुपारच्या वेळी घरात अन्न नाही असं पाहून मात्र ती विचारात पडली. आदल्या दिवशी एकादशीचा उपवास, त्यामुळे ती आणि मुलं भुकेने अगदी व्याकुळ झाली. त्या संकटात जगज्जननी एका महारणीचे रूप घेऊन तुकारामांचे सत्व परीक्षा पाहण्यासाठी आली. त्या देवीने तुकारामांना म्हटले की मी तुमच्या गावची महारीण आहे. तुम्ही सर्व घरदार ब्राह्मणांसाठी लुटवले असे ऐकले, तर काही उरले असेल तर मलाही द्यावे. ते ऐकून घरात जे एक लुगडे वाळत घातले होते तेही तुकारामाने तिला दिले. लुगडे दिले ही गोष्ट तुकारामाच्या बायकोस समजली तेव्हा तिला फारच राग आला. ती म्हणू लागली की आज 2 महिने माझा त्याग करून गेले होते आणि कालच त्यांना समजावून आणले. त्यांनी उपदेश करून मला कशी भुरळ घातली पहा. ब्राह्मणांकडून सर्वस्वी लुटवले. मुले भुकेने व्याकुळ झाली. शेवटी ती संतापून तुकाराम ज्या पांडुरंगाचे ध्यान करतो त्या भगवंताला मारण्याकरता दगड घेऊन चालली. ज्या पायांच्या चिंतनाने इतका अनर्थ झाला ते पाय फोडून टाकण्याकरता तुकारामाची स्त्री दगड घेऊन जात असताना तुकारामाने तिला कोठे जातेस म्हणून विचारले. तेव्हा तिने खरे सांगितले. ते ऐकून तो दगड माझ्या मस्तकावर घाल असं तुकाराम महाराज म्हणाले. परंतु ती दगड घेऊन देवळाकडे चालली. तुकारामही मागोमाग चालले. दगड घेऊन ती देवळात येताच रुक्मिणीने दार बंद केले आणि तुकाराम बाहेर राहिला. दार बंद झालेले पाहून तुकारामांच्या मनात नाना तऱ्हेचे तर्क येऊ लागले. तुकारामांची स्त्री पांडुरंगाच्या पायावर दगड मारणार इतक्यात रुक्मिणीने तिचे हात धरले आणि तुझा कोणता अपराध आम्ही केला म्हणून विचारले. तेव्हा ती म्हणाली की घरात मुले उपाशी असून अन्नासाठी त्यांनी रडून गोंधळ केला आहे. या पायांनी आमचा घात केला म्हणून मला आता राग येऊन हे पाय विठ्ठलाचे मी फोडत आहे. रुक्मिणीने तिला समजावून सांगितले की बाई, तू स्वस्थ आहेस. तुला संसारात जे जे उणे पडेल, कमी पडेल ते मी स्वतः पुरवत जाईन. मग तिने तिला लुगडं, चोळी, होन, मोहरा देऊन शांत केलं. तेव्हा दगड टाकून देऊन तिने जगज्जननीचे पाय धरले आणि आनंदाने तुकारामांची पत्नी घरी गेली. इति शुभम. पुढील अध्याय 50वा. भक्त तुकाराम.
आपण स्त्रीस बोध करून सुद्धा शेवटी ती उतावळी होऊन रुक्मिणीजवळून होऊन घेऊन आली, तेव्हा तुकारामाने तिला सांगितले की तू परमार्थ दवडलास बाई, सोडून दिलास. दुधावरची साय खाल्ली तर लोणी कुठून येणार? रिद्धिसिद्धी संपत्ती यांचा मनापासून त्याग केल्यानेच सायुज्य सदन प्राप्त होते, मुक्ती प्राप्त होते, असे सांगून तिच्याकडून सर्व होऊन गरीब गुरुबांना वाटून टाकले तुकाराम महाराजांनी. पुढे दिवसेंदिवस तुकारामांना लोक फार मान देऊ लागले. चिंचवडास कोणी देव या उपनावाने ब्राह्मण गणपतीचे उपासक होते. त्यांना तुकारामाबरोबर पांडुरंग जेवतो ही गोष्ट समजली, तेव्हा ते म्हणाले की आम्ही ब्राह्मण असून गणपती प्रसन्न करून घेतला असतानाही तो आमच्याबरोबर जेवत नाही, आणि तुकाराम जातीने वाणी असून विठोबा त्यांच्या सोबत जेवतो ही अघटित गोष्ट आहे, विलक्षण गोष्ट आहे. तुकारामांना इथे बोलवून आणून प्रचिती पाहिली पाहिजे. हा त्यांच्या मनातला भाव तुकारामांनी जाणून तुकाराम महाराज चिंचवडत इथे गेले. तेथे गणपतीचे दर्शन घेऊन महाराजांनी ब्राह्मणाची भेट घेतली, तेव्हा आपल्या मनातील हेतू आता सिद्धीच जाईल असे ब्राह्मणास वाटले. 2 प्रहरी ब्राह्मणांनी सर्व मंडळींची भोजनाकरता पाने वाढली. त्यावेळी तुकारामाने सांगितले की आमच्या पंक्तीस पंढरीनाथ भोजनास येणार आहेत, म्हणून तुम्ही आणखी एक पान माझ्या बाजूला मांडावे. हे ऐकून ब्राह्मणाला आश्चर्य वाटले. ते तुकारामांना म्हणाले की पाषाणाची मूर्ती कशी जेवेल? नैवेद्य दाखवला की तो फक्त सुवासच घेतो. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की आता तुम्ही गणपतीस नैवेद्य दाखवला, तो तरी पोचला का? गणपतीचा एक भक्त समुद्रात बुडत असल्यामुळे त्याला संकटातून वाचवण्यासाठी गणपती गेला आहे. मग तुमचा नैवेद्य त्याला कसा पावला? प्रचिती पाहावयाची असेल तर क्षणभर थांबा. नंतर काही वेळाने ब्राह्मण जाऊन पाहतात तो गणपतीची मूर्ती सिंहासनावरून निथळत असलेली दिसली, पाण्यामध्ये, म्हणजे ओली झालेली. गणपतीचा पितांबर पिळून पाहतात तो त्यातून खारे पाणी निघाले, म्हणजे समुद्रात गणपती कोणाला तरी वाचवायला गेला असणार. हा अद्भुत चमत्कार पाहून ब्राह्मणांना फार आश्चर्य वाटलं. तुकारामांचे ज्ञान पाहून सर्व आश्चर्यचकित झाले, स्तब्ध झाले. तुकारामांची भक्ती पाहून पंढरीनाथ तेथे भोजनास आले. तुकोबाने गणपतीस भोजनास आणण्यास ब्राह्मणांना सांगितले, पण त्यांनीच तुकारामांना विनंती केली की आपणच गणपतीला पांडुरंगाच्या पंक्तीस आणून बसवावे. मग 3रे पान वाढले. तुकारामाने गणपतीची प्रार्थना करताच गणपतीही आले. तेव्हा पंढरीनाथ आणि गणपती कोणास दिसले नाहीत, परंतु पानावरचे अन्न मात्र संपत होते हळूहळू. हा चमत्कार सर्वांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. नंतर तुकाराम महाराजांनी गणपतीस साष्टांग नमस्कार करून आणि ब्राह्मणांना विचारून आपल्या गावी ते परत गेले. तुकाराम गावाजवळ आले तेव्हा एका मायाने त्यांची प्रार्थना करून त्यांना मयात नेऊन उसाचा रस पाजला आणि जाताना प्रेमाने एक उसाची जुडी बांधून दिली, मोळी. ती घेऊन तुकोबा रस्त्याने जात असताना वाटेत बरीच मुलं भेटली. त्यांना सर्व ऊस वाटून टाकला तुकाराम महाराजांनी आणि एकच तुकडा घेऊन ते घरी आला. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काहीच आणलं नाही, म्हणून त्याची बायको त्यांना बरीच दुरुत्तरं बोलली आणि रागाच्या झपाट्याने तिने तो उसाचा तुकडा तुकाराम महाराजांच्या पाठीवर मारला. तेव्हा त्याचे 3 तुकडे झाले. 1 तुकडा तिच्या हातात राहिला आणि 2 तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा ते शांत झाले. शांतपणे तिला म्हणाले की बाई, आता तू सारखे वाटे केले आहेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला तो तुझा, आणि खाली जे 2 पडले त्यातील एक माझा आणि दुसरा मुलांचा. ही त्याची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चाताप झाला. तुकाराम महाराज दर एकादशीला पंढरपुरास जाई. पुढे त्यांना शीतज्वराची भावना होऊन ते अशक्त झाल्याने पंढरीला जाण्याचे अवसान शक्ती राहिली नाही, म्हणून वारकऱ्यांबरोबर त्यांनी विठोबाला 20 अभंगात पत्र लिहून पाठवले. त्यात आरंभी विठोबाचे स्मरण करून लिहिले, विठोबा देवा, तुझी स्तुती करण्याची माझी शक्ती नाही. तुझी स्तुती करताना श्रुती स्मृती थकल्या. मी सलगी करून जवळीकता करून तुझ्या पायांचा आश्रय घेतला आहे. सर्वात तू वरिष्ठ असून तुझ्या नामाचा उच्चाराने पातकांचे पापांचे भस्म होते. दरिद्र देशांतरी जाते, सुखाची रेलचेल होते, परंतु माझे संचित नशीब पूर्वपुण्य खोटं, म्हणून माझी ही दशा. तुझे पाय दिसतील म्हणून मी वाट पाहतो आहे. आम्ही तोंड पसरून कोणाजवळ मागावे बरे? तूच सोडले तर आम्हाला आश्रय कोण देईल? कोणाची वाट पाहावी आम्ही? आम्हाला दुसरा सखा नाही. तुला आमचा वीट यावा, कंटाळा यावा असा माझपासून अन्याय तरी कोणता घडला आहे? मनात अढी न ठेवता मला दर्शन दे विठ्ठला. रात्रंदिवस तुझे नाव तोंडी आहे. तळमळे न करता संचिताप्रमाणे मिळालेले मी भोगीन, त्याचा तुझवर भार घालणार नाही. विठ्ठला, तू हृदयात आहेस, सर्व तुला कळतं देवा. आता यापुढे तरी तू निष्ठुर होऊ नकोस. आम्हाला आठवणीने निरोप पाठव.
तुझ्या दर्शनाच्या इच्छेने कंठी प्राण धरून आम्ही राहिलो आहोत. मला क्षणभर देखील धीर निघत नाही. लवकर बोलावणे धाड. मला सर्व कळत आहे. शरणागताची तू उपेक्षा केल्याचे उदाहरण मला कुठेही आढळत नाही. माझा भरवसा तुझ्यावर आहे. संत तुला माझे दंडवत सांगतील, नमस्कार सांगतील. असो. असे पत्र. मग त्याने वारकऱ्यांना विनंती केली की विठोबाने मला कोणत्या अन्यायामुळे सोडले ते त्याला विचारून खुलासा करून घ्या. तो मला बोलवेल तर मी येईन वगैरे त्याने त्या लोकांना वारकऱ्यांना सांगितले होते. मग तुकारामांचे पत्र घेऊन वारकरी पंढरपुरात आले. इति शुभम. पुढील अध्याय 51वा. तुकाराम याला भेटण्यास पांडुरंग रुक्मिणीसह येतात. तुकारामाची पत्रिका घेऊन वारकरी पंढरपुरास गेले. तेथे त्यांनी चंद्रभागेचे स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि तुकारामाच्या पत्रातील अभंग ते गाऊ लागले. तेणेकरून पांडुरंगाचा कंठ भरून आला. डोळ्यातून पाणी वाहू लागले. तुकारामाच्या स्थितीने चक्रपाणी भगवंत घाबरून गेले. त्यांनी ही गोष्ट रुक्मिणीला सांगून तिचे मत विचारले. तेव्हा गरुडास पाठवून त्याला इथे आणावे म्हणून तिने सुचवले. मग विठोबाने तुकारामांना पत्र लिहिले. विठ्ठलाने तुकारामांना पत्र लिहिलं की वैकुंठ आणि कैलास जोपर्यंत असतील तोपर्यंत तुकाराम चिरंजीव राहील आणि तो मला अखंड हृदय मंदिरात राखो. तुझ्या पत्राने मला परम दुःख झाले. तुझ्या भेटीस मी धावून यावे हे उचित आहे, परंतु असंख्य यात्रा जमली आहे, त्यांना दर्शन दिले पाहिजे म्हणून गरुडास पाठवला आहे. त्याच्या पाठीवर बसून तू लवकर निघून येऊन मला भेट दे तुकारामा. याप्रमाणे पत्र देऊन गरुडाला भगवंतांनी सांगितलं की देहूस जाऊन तुकारामाला पाठीवर बसवून घेऊन ये. तेव्हा गरुड देहूस निघाला पत्र घेऊन. पंढरीनाथाच्या विरहाने तुकाराम तळमळत होते. इतक्यात गरुड तिथे पोहोचला. गरुडाला पाहताच तुकारामाने नमस्कार करून आलिंगन दिले आणि पांडुरंगाची खबरबात विचारली आणि आपली स्थिती सांगून आसवे गाळू लागला. गरुडाने विठोबाचीही तशीच स्थिती झाली आहे असं सांगून पत्र दिलं आणि तुम्हाला नेण्यासाठी मला भगवंतांनी पाठवलं आहे, तरी पाठीवर बसून माझ्या चलावं, मी एका क्षणात पंढरपुरास नेतो असं सांगितलं. तुकारामांनी ते पत्र मस्तकावर धरलं, नमस्कार केला. नंदीग्रामी श्री रामचंद्रांचे वर्तमान मारुतीने सांगताच भरताची जशी स्थिती झाली त्याचप्रमाणे श्री पांडुरंगाचे पत्र पाहून आणि गरुडाने सांगितलेला निरोप ऐकून तुकारामांची स्थिती झाली. तुकारामाने गरुडास सांगितले की तू मला विठोबासारखाच पूज्य आहेस, म्हणून हे गरुडा मी तुझ्या पाठीवर बसणार नाही. त्याने अनेक दृष्टांत देऊन उदाहरणं देऊन तुकारामांनी गरुडाचं समाधान केलं आणि सांगितलं की माझी स्थिती सांगून विठोबांना इकडे आण. मग गरुड पंढरपुरास गेला. गरुड रिकामा परत आला असे पाहून विठोबा घाबरला. मग गरुडाने त्याला सकळ वर्तमान निवेदन केले. नंतर पांडुरंगाने ही हकीकत रुक्मिणीला कळवली. तेव्हा रुक्मिणी म्हणाली की आता यात्रा बहुत जमली आहे, तरी गोपाळकाला झाल्यावर जाऊ. तिचे ते म्हणणे त्यांनी कबूल केले. इतक्यात शेख महम्मद, गणेशनाथ, बोधला, निंबराज, संतोबा पवार आदी करून सर्व भक्त दर्शनास आले. ते लोटांगण घालत येत असल्यामुळे निंबराजास फार श्रम झाले. त्याला काही वरदान द्यावे म्हणून रुक्मिणीस आज्ञा केली. ह्या निंबराजाची कथा अशी आहे. निंबराज. महाराष्ट्र देशात देवपैठण म्हणून एक गाव आहे. तिथला हा कुलकर्णी हा कुटुंबवत्सल होता, परंतु त्याला अनुताप होऊन तो विरक्त झाला आणि तीर्थयात्रेस गेला. त्याने हिमालयात जवळील आणि दुसरी बहुतेक सर्व तीर्थ केली. भागीरथी गंगेच्या 3 कावडी रामेश्वरास घातल्यानंतर तो घरी येऊन राहिला. त्याला कीर्तन करण्याची गोडी लागली होती. एके दिवशी पांडुरंगाने गणपतीला सांगितले की निंबराजाला कीर्तनामध्ये स्मरणशक्ती द्यावी. त्याप्रमाणे गणपतीने निंबराजाच्या स्वप्नात जाऊन त्याच्या मुखात तांबूल ठेवला आणि वरदान दिले की अभ्यास केल्याशिवाय तू ईश्वराचे गुणवर्णन करू शकशील. तुझ्या कीर्तनामध्ये रंगदेवता अखंड राहील. असा वरदान देऊन गणपती अदृश्य झाला. निंबराज जागा होऊन पाहतो तो तिथे कोणी नाही, परंतु मुखात मात्र विडा दिसला. तो खाताना तांबूलाचा हाताला डाग पडला, तो मात्र गेला नाही. तेव्हापासून निंबराजाच्या कीर्तनात सर्वांची मने रमत. जगत जीवनाच्या आज्ञेने रुक्मिणी निंबराजास वरदान देण्याकरता माळीन होऊन गाजरांचा फाकी विकावयास त्याच्या वाटेवर बसली. निंबराज देवळातून घरी जाताना तिने त्याला क्षणभर राखण करण्यासाठी विनंती केली. तिची दया येऊन निंबराज त्या गाजराच्या फाकी तिथे राखत बसला. बराच वेळ झाला तरी ती येईना, म्हणून निंबराजाने पाठीत पाहिलं तर त्याला त्या पाठीमध्ये सर्व सोनं दिसलं. ते पाहून आदिमायेने आपल्याला या मोहात घातलं असं तो समजला. त्याने देवळात जाऊन विनंती केली की देवा, तुझ्या कृपे वाचून मला दुसरी काहीच इच्छा नाही.
आपण केलेले कृत्य रुक्मिणीने विठोबास सांगितले तेव्हा विठ्ठल तिला म्हणाला की माझे भक्त सर्वदा निरिच्छा असतात, कामनारहित असतात, त्यांना आशा पाश बाधत नाहीत. दुसऱ्या एकेवेळी निंबराज स्नानासाठी गेला असताना ब्राह्मणाच्या वेशाने विठोबा स्वतः तिथे गेला आणि आपल्या अंगावरील टोपी, मेखला इत्यादी अलंकार स्नान करून येईपर्यंत सांभाळण्यास निंबराजाला सांगितले. तो परत आला नाही विठ्ठल, म्हणून निंबराजाने ही गोष्ट संतांना सांगितली. ते म्हणाले की तुम्हाला साक्षात विठोबा दर्शन देऊन गेला, तेव्हा आता त्याचा उपयोग करा. त्याच रात्री निंबराजाचे एक कीर्तन झाले. अतिशय गर्दी झाली होती. सर्वांची मने कीर्तनात रंगून गेली होती. पांडुरंगासही फार संतोष झाला आणि तो निंबराजाच्या खांद्यावर बाळरूपाने उभा राहून त्याला वारा घालत होता. कीर्तन पहाट होईपर्यंत चालले. एका सावकाराची स्त्री त्यावेळी स्नानास जात असताना पहाटेच्या वेळी तिने वरील चमत्कार पाहिला, म्हणून ती जवळ येऊन पाहते तो ते बालक दिसेनासे झाले. तिने निंबराजाचे पाय धरले. लोकांनी काय गडबड आहे म्हणून विचारले, तेव्हा ती सर्वांना नमस्कार करून सांगू लागली की विठोबा निंबराजाच्या खांद्यावर उभा राहून मयूरपुच्छांनी म्हणजे मोराच्या पंखांनी निंबराजाला भगवंत स्वतः वारा घालताना मी पाहिला, म्हणून मी धावत आले, पण आता तो भगवंत मला इथे दिसत नाही. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं, चमत्कार वाटला. मग बुक्का उधळला गेला. त्यावर ती चिमुकली पावले उमटली. ती दृष्टीस पडली. त्या स्त्रीस देवाचे दर्शन झाले, म्हणून सर्वांनी तिलाही नमस्कार केला. यात्रा गेल्यावर विठोबा रुक्मिणीसह गरुडावर बसून तुकारामांना भेटावयास देहूस गेला. तुकारामाने त्यांना पाहताच मोठ्या प्रेमाने दंडवत साष्टांग नमस्कार घातला. अशा पद्धतीने विठोबा रुक्मिणी गरुडावर बसून देहूला आले आणि तुकाराम महाराजांना भेटले. इति शुभम. पुढील अध्याय तुकारामाने केलेले आणखीन काही दिव्य चमत्कार. पांडुरंगाने तुकारामाची भेट घेऊन त्याला वरदान मागण्यास सांगितले. ब्रह्मदेवालाही प्रयत्न करून मिळवावयाचे नाही, ते मी तुला देईन असे पांडुरंग स्वतः म्हणाले. परंतु तुकारामाने प्रार्थना केली की तुझा विसर न पडता देवा प्रेमाने तुझे गुणगान गाऊन सर्वदा संतांचा समागम सहवास घडावा, याखेरीज मला कसलीही इच्छा नाही. मग मला भूक लागली आहे असे विठोबा बोलून तुकारामाकडे भोजन केले. जी भाजी भाकर अनुकूल होती, प्राप्त होती, ती तुकारामाने पुढे केली. भक्तांकडे जे मिळेल ते परमेश्वर परमप्रीतीने ग्रहण करतो, ही साक्ष पूर्वीपासून आहे. तुकारामाची प्रेमळ भक्ती पाहून विठोबाने आणि रुक्मिणीने मोठ्या आनंदाने भोजन केले. उरलेला प्रसाद मग तुकारामाने भक्षण केला. नंतर मुखशुद्धीसाठी देवाला तुळशीपत्र दिले. ते ईश्वराने प्रीतीने ग्रहण केले आणि तुकारामांना सांगितले की तुकारामा, तू मला सदा सर्व काळ हृदयात ठेव. ज्या वेळेस तू माझी आठवण करशील त्यावेळी मी सगुण रूपाने येऊन तुला भेट देईन. तुकारामाचे प्रभूच्या आणि जगन्मातेच्या पायावर मस्तक ठेवून तुकारामाने त्यांना निरोप दिला. मग ते दोघेही पंढरपुरात गेली. विठ्ठल रुक्मिणी. एक ब्राह्मण विद्वान होण्याची इच्छा धरून आळंदीस अनुष्ठान करत राहिला होता. त्याला ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला की जर तुकाराम महाराजांनी तुला आपल्या हाताने प्रसाद दिला तर तुझी मनोकामना पूर्ण होईल. मग त्या ब्राह्मणाने देहूला जाऊन तुकारामांना हे वर्तमान सांगितलं. ते ऐकून तुकारामांना आश्चर्य वाटलं. तो मनात समजला की याच्या नशिबी विद्या नाही, म्हणून ज्ञानेश्वराने याला माझ्याकडे पाठवले आहे. मग त्याने नारळ आणि 11 अभंग त्या ब्राह्मणाला देऊन सांगितलं की हा अभंग तू पाठ कर आणि हा नारळ खा, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. त्याला ते खरं न वाटून तो तसाच परत गेला. इतक्यात कर्मधर्म संयोगाने एक मूर्ख आचारी तुकारामाचे दर्शन घेण्यास आला. त्या आचार्याने तुकारामास नमस्कार केल्यावर तुकारामाने तो नारळ त्याच्या हाती दिला आणि 11 अभंग पाठ करण्यास दिले. त्याने तो नारळ तेथेच फोडून खाल्ला आणि अभंग पाठ करून तो बिऱ्हाडी गेला. तो आचारी छत्रपती शिवाजी महाराजांजवळील एका विद्वान पुराणिकाकडे नोकरीस होता. अभंग पाठ करून तो आचारी परत गेला. त्यावेळी पुराणिकाचे पुराण चालले होते. मोठमोठी विद्वान मंडळी ऐकायला बसली होती. पुराणिक बुवा श्लोक वाचून त्यातील पदांचा अर्थ समजावून देत होते. त्यातील एका पदाचा अर्थ सांगण्याचे ते विसरले. तेव्हा तो आचारी पुराणिकास म्हणाला की आता जो श्लोक आपण वाचलात त्यातील एका पदाचा अर्थ तुम्ही सांगायचा राहिला. पुराणिकाला ते पटले, परंतु या मूर्ख आचार्याला इतके ज्ञान कसे आले याचे त्याला आश्चर्य वाटून तुला हे ज्ञान कसे आले त्यांनी विचारलं. तेव्हा त्याने त्या आचार्याने झालेली सर्व हकीकत सांगितली. नंतर पुराणिकाने त्याच्या हाती एक पत्र वाचण्यास दिलं. ते मोठ्याने वाचून दाखवून त्याचा अर्थही त्याने बिनचूक सांगितला. तेव्हा सर्वांनाच मोठा आश्चर्य विस्मय वाटला. तुकारामाने केलेल्या चमत्काराची बातमी चिंचवडच्या ब्राह्मणांना लागली. तेव्हा त्यांनी तुकारामास आणण्याकरता एक मनुष्य देहूस पाठवला. तेथे तुकारामाचे कीर्तन चालले होते आणि सर्वांची वृत्ती विठ्ठलमय झाली होती. तेथील एका हिलालवाल्याने
हातात धरलेला हिलाल चुकून वर केला तेव्हा मांडवास आग लागली, परंतु ती कोणाच्याही लक्षात आली नाही. म्हणजे एक प्रकारची मशाल हिलाल म्हणजे. त्याचवेळी चांभारगोदे या गावात शेख महम्मद म्हणून एक महाज्ञानी साधू कीर्तन करत होता. शेख महम्मद भक्त. त्याच्या कीर्तनास लहान थोर श्रीमंत पंडित आदी करून सर्व मंडळी जमली होती. त्याच्याही कथेस रंग उत्तम आला होता. इतक्यात त्याने उडी मारून मांडव चोळला. हे कृत्य सर्वांनी पाहिले आणि मंडप का चोळला म्हणून त्याला विचारल्यावर त्याने सांगितले की देहू गावात तुकाराम महाराजांचे कीर्तन आत्ता चाललेले असून तेथील मांडवास आग लागली आहे. ती कोणाच्या लक्षात आली नाही, कारण की ती सगळी कथेमध्ये रंगली आहेत. म्हणून ती आग मी इथून विझवली. तुकारामांच्या कीर्तनातील लोक विठ्ठलमय झाल्यामुळे ते देहभानावर नव्हते. भक्त शेख महम्मदाचे हे बोलणे ऐकून लोकांनी मुद्दाम देहूस एक मनुष्य पाठवून खुलासा आणला. तेव्हा ही गोष्ट खरी ठरली. तेथील पाटलाने लिहून कळवले की कीर्तन चालू असताना 1.5 हात मांडव जळला तरी कोणास समजलं नाही. सकाळी ही गोष्ट ध्यानात आली. हे उत्तर पाहून सर्वांनी शेख महम्मदाचे पाय धरले आणि ही गोष्ट तुम्हाला कशी कळली म्हणून प्रश्न केला. तेव्हा शेख महम्मद यांनी पुष्कळ दृष्टांत देऊन उदाहरण देऊन सांगितले की भक्तांच्या खुणा भक्तांनाच कळतात. चिंचवडच्या ब्राह्मणांकडून जो मनुष्य आला होता तो तुकारामांचे कीर्तन ऐकून तिथेच राहिला, म्हणून त्यांनी दुसरा पाठवला, तोही तिथेच रमला. त्यांनी तिसरा पाठवला, त्याचीही तीच गत. मग ते ब्राह्मण स्वतः तुकारामाच्या दर्शनास निघाले. ही गोष्ट तुकारामांना अंतर्ज्ञानाने कळली. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी तुकाराम स्वतः निघाले. वाटेत ते ब्राह्मण भेटताच तुकारामाने त्यांना नमस्कार केला. पुढे ब्राह्मणांनी आपण कोण म्हणून विचारलं तेव्हा तुकारामांनी मांडीची चामडी धरून कापली आणि त्यांना दाखवली. तो आत निव्वळ कापूस पिंजून भरलेला दिसला. हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. मग रक्तमासाशिवाय चैतन्य कसं ह्याचं त्यांना मोठं नवल वाटलं. मग त्या ब्राह्मणांनी तुकारामांना नमस्कार केला आणि त्याची पुष्कळ स्तुती केली. नंतर तुकारामाने आपल्या गावी येऊन एक कीर्तन करावे म्हणून त्या ब्राह्मणांनी त्याला आपला मानस कळवला, इच्छा कळवली. तेव्हा त्यांच्याकरता तुकाराम महाराज एक रात्र तिथे गेले. तेथून लोहगावच्या लोकांच्या आग्रहावरून तुकाराम लोहगाव इथेही गेले आणि 1 महिना तेथे राहून त्यांनी बरीच कीर्तनं केली. त्यांची तेथे बरीच मान्यता झाली. तुकाराम महाराज लोहगावास असताना पंढरपूरचा एक हरिदास कीर्तन करून पैसे मिळवण्यासाठी लोहगावाला चालला होता. इतक्यात लोहगावचा एक व्यापारी घोड्यावर बसून डुलक्या घेत जात असलेल्या त्या हरिदासाला भेटला. त्याने त्या हरिदासाने विचारले व्यापाऱ्याला की घोड्यावर बसून जात असताना तुला डुलकी येते कशी? त्यावेळी तो व्यापारी म्हणाला की आज महिनाभर तुकारामांच्या कीर्तनाच्या जागरणामुळे झोप पुरी होत नाही. हे ऐकून त्या हरिदासाने लोहगावात जाण्याचा बेत रहित केला. तुकारामांची कीर्तने तेथे चालू आहेत असे समजल्यावर त्याने दुसऱ्या गावचा रस्ता धरला. ही गोष्ट तुकाराम महाराजांना समजल्यावर त्याने मनुष्य पाठवून त्या हरिदासास बोलावून आणून त्याचा चांगला आदर सत्कार केला आणि नंतर यंदा पुत्राचे लग्न करणे आहे म्हणून प्रवास करणे प्राप्त झाले असे हरिदासाने तुकारामांना सांगितले. त्याचे तेथे 1 महिना कीर्तन झाल्यावर तुकारामांनी गावात पट्टी करून हरिदासाची संभावना केली, म्हणजे त्याची व्यवस्था लावली. म्हणजे तो कीर्तन करेल आणि त्यातून त्याला काहीतरी देणगी मिळेल बक्षीस म्हणून किंवा दक्षिणा मिळेल, जेणेकरून त्याचा संसार सुरळीतपणे चालू राहील अशी व्यवस्था दरवर्षीसाठी केली तुकाराम महाराजांनी. त्यावेळी ईर्षेमुळे लोकांनी मोठमोठ्या रकमेचे आकडे घातले, पण तेथील एक साळी महानिंदक होता. त्याने काही दिलं नाही. शेवटी तुकारामांच्या आज्ञेवरून लोक त्याच्याकडे पुन्हा गेले. तेथे बरीच बोलणी झाल्यावर त्याने शेवटी एक जुना तांब्या दिला. त्याचे सुद्धा लोकांना आश्चर्य वाटून आज शुष्क काष्ठास अंकुर फुटला असे लोक म्हणू लागले. तो तांब्या तुकारामांनी पाहिला तेव्हा तो साळी फार उदार असून त्याने बरीच रक्कम दिली असं तुकारामाने म्हटलं. तेव्हा लोक मनात हसू लागले, परंतु तुकारामाने स्पर्श करताच तो तांब्या सोन्याचा झाला. हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. मग तुकाराम महाराजांच्या हाताने गावकऱ्यांनी त्या हरिदासास रक्कम दिली. तेव्हा तो संतुष्ट होऊन पंढरपुरास गेला आणि तुकाराम महाराज आपल्या घरी देहूस गेले. एके दिवशी तुकाराम निजलेला असताना असा दृष्टांत झाला की ते इंद्रायणीच्या स्नानास जात असता त्यांना विठोबा ब्राह्मणाच्या वेशाने भेटला. तेव्हा तुकारामांनी त्याला भोजनाचं आमंत्रण दिलं. त्यावेळी मला भोजन समयी पावशेर तूप लागतं, ते तू देण्याचं कबूल करशील तर मी तुझ्याकडे भोजनासाठी येतो असे तो ब्राह्मण म्हणाला. तुकारामांनी ते कबूल करून त्याला आपल्या घरी नेलं आणि स्त्रीला हे वर्तमान सांगितलं. तिने उत्तर दिलं की पावशेर तूप मी आता कुठून देऊ? असा हा ब्राह्मण आणला कशाला?
असे तिचे कठोर भाषण ऐकताच भगवान गुप्त झाले. त्यानंतर तुकाराम महाराज जागे झाले, परंतु स्वप्नातील ब्राह्मण उपाशी गेल्याने तुकारामांना सहन न होऊन जागा झाल्यावर ते बायकोस बोलू लागले की आज तू तंटा केल्यामुळे, भांडण केल्यामुळे सद्गुरूंची सेवा घडली नाही. तुकारामाच्या द्वारे ईश्वर जगाचा उद्धार करेल असे सर्वांना वाटे, परंतु काही निंदक तुकारामाला दूषणं देऊन त्याचा छळ करत होते. त्यांनी एक दिवस रागाने तुकारामांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या. ते तुकारामाला म्हणाले की 13 दिवस जर वह्या कोरड्या राहिल्या तर आम्ही तुला साधू समजू. त्यावेळी तुकारामांना अतिशय दुःख झाले. त्या संकटाने, अरिष्टाने त्याच्या नेमाचे खंडन झाले आणि तो देवळात जाऊन धरणं धरून बसला, हट्ट करून बसला. त्याने पांडुरंगाची प्रार्थना केली की तू माझ्या स्वप्नात येऊन माझ्याकडून नामदेवाची बाकी राहिलेले अभंग लिहून घेतलेस आणि शेवटी ही सर्व मेहनत फुकट जावी का? ब्राह्मणांनी अभंगाच्या वह्या नदीत बुडवून 13 दिवसांची मुदत दिली आहे. हे संकट निवारण करून त्या अभंगांचा प्रसार करणारा तूच एक समर्थ आहेस. त्यावेळी पांडुरंगाने त्याला अभय दिलं. 13 दिवसांनंतर ब्राह्मणांनी वह्या काढून पाहिल्या पाण्यातून, तेव्हा त्या जशाच्या तशाच कोरड्या निघाल्या. हे पाहून तुकारामांचा आपण व्यर्थ छळ केला म्हणून त्यांना पश्चाताप झाला आणि ते तुकारामांना शरण गेले. वह्या कोरड्या पाहून तुकारामांना फार आनंद झाला. वह्या म्हणजेच पोथ्या, गाथा, ग्रंथ. मग 7 अभंगांनी त्याने पांडुरंगाची स्तुती केली. तिचं तात्पर्य असं की त्या अभंगात लिहिलं होतं की लोक अपवादास्तव मी तुझ्यावर भार घालून तुला शिणवले, कष्टवले, थकवले. हा माझ्याकडून मोठा अन्याय घडला विठ्ठला. तू खरा अनाथांचा नाथ आहेस. तू पुन्हा एकदा अनुभवास आणून दिलेस. यापुढे मी तुझ्यावर कदापि भार घालणार नाही, संकट घालणार नाही. आता मी तुझ्या पायावर मस्तक ठेवतो, नमस्कार करतो. मला माझ्या सर्व अपराधांसाठी तू क्षमा कर. आता हा संसार पुरे झाला. तुझ्याच ठिकाणी माझे चित्त रममाण होऊ दे. अशा प्रकारे पांडुरंगाची प्रार्थना करून संत तुकारामांनी देवाला आलिंगन दिले. पुढे तुकाराम सदेह वैकुंठास गेले. ती कथा सविस्तर न लिहिण्याचे कारण असे की तुकाराम अद्यापि त्याच स्थितीत इहलोकी असून दत्तात्रेयांप्रमाणे तुकारामही स्वेच्छेने संचार करतात अशी मनात पांडुरंगाची प्रेरणा झाली आहे. ज्याची निष्ठा असेल त्याने तुकाराम स्वप्नी जाऊन त्यांना दर्शन देतो. म्हणून निरोबाच्या स्वप्नात जाऊन त्याला तुकाराम महाराजांनी उपदेश केला. ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. तुकाराम महाराज साक्षात सद्गुरू असून अद्यापि आजही पृथ्वीवर संचार करतात. ते चिरंजीव आहेत. इति शुभम. जय जय रामकृष्ण हरी. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. इथे भक्तिविजय ग्रंथाचा मराठी कथासारचा 11वा भाग आपण पूर्ण केला. पुढील भागात पाहूया 12व्या भागात माणकोजी बोधला, गणेशनाथ, केशवस्वामी, गोमाई, लतीफशाह इत्यादींच्या कथा. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. यासारख्या संतांच्या कथा जाणून घेण्यासाठी या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये खाली प्लेलिस्ट दिलेल्या आहेत भक्तिविजय ग्रंथाची. त्याचबरोबर इतरही मराठी ग्रंथांच्या जसं की साई सच्चरित्र, गरुड पुराण, रामविजय, हरिविजय, दासबोध ग्रंथ, नवनाथ भक्तिसार आणि अमृतानुभव, चांगदेव पासष्टी इत्यादी अनेक ग्रंथांच्या त्यांचे अध्यायानुसार अर्थ समजून घेण्यासाठी, त्याचबरोबर आरत्यांचा मराठीत अर्थ समजून घेण्यासाठी, स्तोत्रांचा अर्थ जाणण्यासाठी गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही त्याचा अर्थ समजून घेणारे व्हिडिओज पाहू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढील भागात भेटूया भक्तिविजयाच्या 12व्या भागात माणकोजी बोधला आणि इतर भक्तांच्या कथा जाणून घेण्यासाठी. हरिओम.